नमस्कार. आपण किती क्षुद्र आहोत हे कळायचं असेल तर एक तर हिमालयात जावं असं म्हणतात. आता हिमालयाचा एक पर्याय आपल्याकडे आलाय. आपण किती क्षुद्र आहोत हे कळायचं असेल तर सरकारी कार्यालयात जावं असं म्हणतात. तिथे गेल्याबरोबर आपण काहीच नाहीत याची जाणीव आपल्याला होऊ लागते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विषयीचा हा असलेला समज आपल्याकडं सिद्ध करण्यासाठी, खरा ठरवण्यासाठी अनेक जण काम करत असतात. पण या समजाला छेद देऊन सरकारी कार्यालय आणि सरकारी अधिकारी कर्मचारी सुद्धा खूप उत्तम काम करतात हे सिद्ध करणारी अनेक मंडळी आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकीच एका व्यक्तीला, एका स्त्रीला आपण भेटणार आहोत. त्या सरकारी अधिकारी आहेत की नाही मला माहीत नाही. म्हणजे मी माहीत नाही यासाठी म्हणतोय की त्यांचं जे काही रूप मला कळालं ना ते एका कार्यकर्तीसारखं आहे. म्हणून सरकारी अधिकाऱ्यात असलेल्या एका कार्यकर्तीशी आपण गप्पा मारणार आहोत. अश्विनी सोनवणे त्यांचं नाव आहे. त्यांची ओळख सांगायची असेल तर टेडेक्सच्या टॉक शोवर ज्यांच्या कामाचा आढावा घेतला गेलाय, ज्यांना बोलता आलंय, त्या अश्विनी सोनवणे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार अश्विनीजी. नमस्ते. मला वाटतं आपण सगळ्या पहिल्या अधिकारी आहात ज्यांना चॉईस पोस्टिंग कुठली पाहिजे असं विचारल्यावर आपण चॉईस पोस्टिंग मागून घेता. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की जेव्हा त्यांना पहिल्यांदा कुठे जायचं हे विचारलं तेव्हा पुण्यात राहणारी एक महिला अधिकारी स्वतःची पोस्टिंग गडचिरोलीतल्या भामरागडला मागते. त्यामागचं कारण काय होतं? खरं तर माझा जन्म पण पुण्यातला, सगळं शिक्षण पुण्यात झालेलं आहे आणि माझं पहिलं पोस्टिंग पण पुण्यात झालं होतं. पण जेव्हा पुण्यामध्ये अभय बंग सर यायचे, प्रकाश आमटे सर यायचे, तेव्हा मी त्यांची व्याख्यान ऐकायचे. तेव्हा अभय बंग सर एकदा म्हणाले होते की करिअरचा खरा अर्थ काय, तर जिथे तुमची गरज आहे तिथे काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं करिअर आहे. मनात हा विचार होता. पण जेव्हा आमचे सेक्रेटरी नंदकुमार सरांना, माझं तेव्हाचे तात्कालीन सेक्रेटरी जे होते त्यांना माझं काम माहिती होतं आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला पोस्टिंग गडचिरोलीत दिलं तर चालेल का. तर गडचिरोलीमध्ये काहीच माहीत नव्हतं मला. कधी औरंगाबादच्या पुढे जायचा म्हणजे कधी योगही नव्हता आला. पण मी म्हटलं सर तुम्हाला तिथे गरज वाटते ना चांगल्या अधिकाऱ्यांनी काम करायची, तर नक्की मला आवडेल, कुठेही द्या, माझी काम करायची तयारी आहे. आणि मला भामरागडला पोस्टिंग दिलं आणि मी तिथे जाऊन 2017च्या जूनपासून काम करायला सुरुवात केली. भामरागडमध्ये काम करताना सगळ्यात एक मोठी गोष्ट अशी आहे की भामरागड हा नक्षली भाग आहे. त्यातल्या त्यात एक बाई जाऊन काम करणार म्हणजे अजूनच जरा अवघड असतं. म्हणजे मनात धाकधूक असते की इथे पुरुषांना जिथे नीट काम करता येत नाही तिथे स्त्रियांना कसं काम करता येणार. तशी धाकधूक काही मनामध्ये होती, तसं काही जाणवलं तिथे काम करताना? म्हणजे मनात असलेला विचार आणि प्रत्यक्षात आलेला अनुभव यात काही फरक होता का? थोडी मनात भीती होती, पण विचार असा होता की करून बघू एकदा, काय हरकत आहे अनुभव वेगळा घ्यायला. आणि मी जेव्हा तिथे प्रत्यक्ष पोहोचले तेव्हा तिथली परिस्थिती जी बघितली की एकदम छोटा तालुका होता, जिल्ह्याचं ठिकाण 180 किलोमीटरवर होतं, पूर्ण जंगलांनी सगळा वेढलेला असा भाग आहे. आणि तिथे सगळे म्हणजे एक सगळीकडे नेहमी गेलं की मला म्हणजे हा प्रश्न नेहमी विचारतात की नक्षलाईट होते का, कधी भेटले का. तर मला एकही तसा अनुभव नाही आला आणि असं कधी हेही नाही आलं. मला फक्त माझं काम, मी आणि मला उलट पॉझिटिव्ह सगळीकडनं सपोर्ट मिळाला. कदाचित आपल्या कामामुळे असेल किंवा काय, पण असे अनुभव नाही आले, उलटे चांगलेच अनुभव मला तिथे सगळे आले. म्हणजे जे भामरागड विषयी आपण ऐकतोय तसं काही तुम्हाला अनुभवता आलं नाही? नाही, बिलकुल. कदाचित नक्षलवादीपेक्षा अक्षरवादी तिथे जास्त परिणामकारक ठरला असावा. त्याचा अक्षरवाद्यांचाच अतिरेक झाला, इतका झाला असेल की नक्षलवाद्यांचा प्रभाव त्यातून संपून गेला असेल. मला या एक महत्त्वाचा विषय असा वाटतो की तुम्ही तिथल्या लोकल भाषेचाही उपयोग चांगला केलेला आहे. म्हणजे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. भाषा हे जे संवादाचं माध्यम आपण म्हणतो ना, की माणसाला भाषा आपलंसं करत असते. तिथल्या भामरागडच्या भागातल्या लोकांची जी भाषा आहे त्यातून काही प्रकाशनं करण्याचा प्रयत्न आपण केला होता. तो काय होता आणि त्या कशासाठी केला? ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा भामरागडला पोस्टिंग केलं होतं तेव्हा मला स्वतःला अनुभवला होता, मी पुण्याची, त्यात मी जी बोलणार ती मराठी वेगळी होती. तिथे पुण्याची तर वेगळीच. हो, अगदी पुण्याची पण म्हणता येत नाही. हां, ती वेगळीच होती. आणि मी ज्या स्पीडनी बोलायचे किंवा मी जे बोलायचे ते समोरच्या लोकांना पटकन कळायचे नाही. ते लोक मराठी बोलायचे, ते मला कळायचं, पण असं काय काही शब्द किंवा हे सगळं वेगळं असायचं. आणि जेव्हा मी शाळांना व्हिजिट द्यायचे तर पुण्यातल्या
शाळांमध्ये जी बोलणारी मुलं उत्साही असायची, तर मला तिथे एकदम शांत शांत वातावरण वाटायचं. असं वाटायचं की शाळेत आलोय का कुठे आलोय, कोणीच मुलं कशी बोलत नाहीत खूप किंवा काय बडबड नाही, कलकलाट नाही. आणि मग व्हिजिट करता करता लक्षात आलं की इथे काय होत होतं की 6 वर्षापर्यंत मुलं हे माडी या भाषेमध्येच घरी बोलायचे, सगळं असायचं. आणि जेव्हा ते पहिलीत यायचे तेव्हा डायरेक्ट ते मराठी मीडियममध्ये यायचे. म्हणजे मला जर कोणी इंग्लिश मीडियममध्ये डायरेक्ट टाकलं इंग्लिश, तर माझ्यासाठी ती इंग्लिश जशी फॉरेन लँग्वेज आहे तशी त्यांच्यासाठी ती फॉरेन लँग्वेज होती. आणि म्हणजे माडिया टू मराठी हा जो ब्रिज तयार करणं आवश्यक होतं तो पार्ट तिथे मिसिंग होता. आणि याचा परिणाम असा व्हायचा की मुलांचा मराठी भाषेचा किंवा ज्या भाषेतून ते शिक्षण घ्यायचे त्याचा आत्मविश्वासच राहायचा नाही. त्यांचा आत्मविश्वास त्यांचा एकदम डगमगीत असायचा. आणि 10वीचे त्या वर्षी मी एकदम स्ट्रिक्ट सेंटर ठेवलं होतं, तर रिझल्ट असे होते की 3 शाळा 100% म्हणजे 0% निकाल आल्या होत्या आणि बाकीच्या शाळा 50% निकालाला सुद्धा नव्हत्या आणि 20% निकालाच्याच खाली सगळ्या. अशा वेळी काही दबाव फार कडक करू नका, हा दमानी घ्या. दबाव होते. म्हणजे दबाव इथपर्यंत होते की लोकल लीडरनी पोलीस स्टेशनला पत्र पण दिली होती की मला आदिवासींचं चांगलं नकोय, माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा. आणि मी त्याची उत्तरं पण दिली तिथल्या कार्यालयांना, सगळ्यांना, SP कार्यालयापर्यंत. पण याचा परिणाम म्हणूनच ते 10वीला पण मुलं ती नाही करू शकायची परफॉर्मन्स आणि 0% निकालाच्या शाळात होत्या. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की लक्षात आलं की नाही, यांच्या बेसपासूनच काम केलं पाहिजे. असं डायरेक्ट त्यांना 10वीला आपण खूप काही नाही करू शकत. आणि मला एक उदाहरण द्यायचं आहे प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा. आपण ते फुलराणी नाटक बघितलं असेल ना, त्यातली ती फुलराणी अशी मस्त गाणं म्हणते झोकात बघा, मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाचं हे. तिची भाषा तीच आहे, तिला कितीही शुद्ध भाषेत, प्रमाण भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती तिची भाषा तिच्या प्रेक्षकांना समजते देखील. ती फुलराणी अशा कितीतरी मुलांना ग्रामीण भागातल्या ही स्थिती असते. म्हणजे आपण जर परभणी जिल्ह्यामध्ये गेलो, भामरागडला जाण्याची काय गरज आहे, परभणी जिल्ह्यात गेलो तर त्या रेल्वे ट्रॅकवरच्या गावामध्ये सहजपणे पोरं म्हणतात की भाऊ यंगा की लवकर, गाडी धक्कल ना. आता ही मराठीच आहे, पण भाऊ गाडीत चढा लवकर, ती निघेल हा शब्द भाऊ यंगा की लवकर, गाडी धक्कल न, या टोनमध्ये बोललेल्या माणसांसाठी प्रमाण भाषा सुद्धा फॉरेन लँग्वेज वाटण्याची शक्यता आहे. मग त्या माडिया भाषेच्या वापराचा काय परिणाम तुम्हाला जाणवला तिथे? तर मग पुस्तकं जी होती ती माडिया मराठी बायलिंग्वल अशी तयार केली, म्हणजे द्विभाषिक. आणि नुसतीच पुस्तकं लिपीचं काय केलं? नाही, लिपी नाहीये, ट्रॅव्हल भाषा आपल्या बंजारा भाषेसारखंच नसते. त्यांची मराठीच लिपी असते. आणि मग पुस्तकं नुसती तशी नाही केली तर ते कल्चरही आणलं. मग त्या मुलांनी कधी कॉम्प्युटरवर काम करणारी आई बघितलेली नव्हती, तर ती मग स्वयंपाक करणारी, मग जंगल घेतलं, मग ते मुंग्याची भाजी, तिथे मुंग्याची चटणी बनवून खातात, मग त्याचं एक छोटंसं हे घेतलं. म्हणजे नुसतं चित्र आणि भाषा नाही म्हणजे केलं तर त्यांना ते आपलं वाटेल असं काही कंटेंटही केला. आणि याला बालभारतीनं मंजुरी दिली आणि बालभारतीनी पुस्तकेही प्रकाशित केली. तर त्याचा परिणाम असा झाला की मुलांना ती आपली वाटली आणि शिक्षकांना पण वाटली. कारण शिक्षक जरी गडचिरोलीचे असले तरी भामरागड आणि एटापल्ली अशा 2-3 तालुक्यातच माडिया बोलली जाते. हे शिक्षक गडचिरोलीचे असतील तर त्यांना माडिया यायचीच नाही. म्हणजे शिक्षकांना पण ती भाषा यायची नाही ज्या भाषेतून त्यांना मुलांना शिकवावं असं वाटतं. आणि जेव्हा बायलिंग्वल टेक्स्टबुक्स आले तेव्हा शिक्षकही तीच भाषा बोलायला लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात तो आपलेपणा जो होता हा आपलेपणा तयार झाला. आणि तेव्हा असं ठरलं होतं की ज्या आदिवासी भाषा ज्या आहेत त्या भाषांसाठी द्विभाषिक पुस्तकं तयार करायचं धोरण ठरलं होतं. पण नंतर सरकार बदललं आणि मग ते धोरण आता परत काही येते शक्यता वाटते? नाही, सरकार बदलले असत असताना तुम्हाला असं म्हणू नये अधिकाऱ्याला, खरं तर त्या मर्यादा असतात, पण यावं असं वाटतंय का? हो, डेफिनेटली. कारण आत्ता सुद्धा विचार केला तर मी स्वतः BSc BEd आहे आणि मी मॅथ्स सायन्स शिकवलंय. आणि भामरागडला तेव्हा तिथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तिथे म्हणजे मेन BSc असलेले लोकच मिळत नाहीत गणित विज्ञान शिकवायला. म्हणजे कुठल्या आदिवासी तिथल्या ट्रायबलच्या ज्या डिपार्टमेंटच्या शाळेत तिथे पण खूप कमी असतात. तर मी पूर्ण 1 वर्ष तिथे ॲज अ टीचर म्हणून पण मुलांना शिकवलं. तर मला असं लक्षात येतं की ज्या संकल्पना मराठीमध्ये विज्ञानाच्या किंवा गणिताच्या ज्या कन्सेप्ट हार्ड आहेत तिथे त्यांना त्यांच्या भाषेतली त्यांच्या डे टू डे लाईफची संकल्पना असलेल्या ती जी आहेत ती तिथे आपल्याला ती पुस्तकांमध्ये मांडाव्या लागणार आहेत. आणि त्या भाषेतून सुद्धा मांडल्या तरी हरकत नाही. पण गणित विज्ञानासाठी सुद्धा वरच्या पातळीवर या पुस्तकांची अशा गरज आहे आणि त्याची निर्मिती ही व्हायला पाहिजे. म्हणजे
परिणाम दिसतोय की त्यानंतर पोरांच्या आकलनामध्ये झालेला बदल, हो. निकालांमधला थेट आपल्याकडे रिझल्ट नावाचा प्रकार असतो ना, त्या निकालामध्ये काही परिणाम झालाय का? निकालांना ही मुलं यायला वेळ होता, कारण मी पहिली मध्येच प्रयोग केला. पण निकालासाठी मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या वर्षी मी गेले आणि कडक सेंटर ठेवलं. म्हणजे एक परिस्थिती अशी होती पहिल्या वर्षी की जेवढी मुलं आत होती तेवढेच पालक हे ग्राउंडवर होते. म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे जर 250 मुलांचं सेंटर होतं तर 250 पालकांनी पूर्ण म्हणजे भरलेला होता. आणि मग तिथल्या तहसीलदार आणि आम्ही DYSP कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर सोडलं नाही तर हे सेंटर हलवून दुसरीकडे करण्यात येईल पालकांनी. बऱ्याच सेंटरवरती अशी स्थिती असते. आणि मग ते सोडलं. पण मग नुसतं सोडून मुलांना कडक करून चालणार नाही. तर त्यांना मी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी गणिताचे शिक्षक नाही आहेत किंवा इंग्लिशचे पण नाही आहेत. मग तिथे ट्रायबलच्या डिपार्टमेंट मार्फत आम्ही क्वेश्चन्स बँक तयार केल्या आणि त्या मुलांना शनिवार रविवार शेवटचे 3 महिने एकत्र आणायचो तिथे भामरागडात बसनी 10वीच्या मुलांना. आणि त्यांना 3 महिने जे बेसिक गोष्टींचं गणित, विज्ञान आणि इंग्लिशचे असे तास घेतले गेले आणि त्याचे रिव्हिजन्स आणि त्यांनी पुढच्या वेळेच्या शनिवार रविवारी येताना तो अभ्यास जो द्यायचा आम्ही क्वेश्चन्स बॅक ते पूर्ण करून यायचं. आणि याच्या परिणामाने रिझल्ट म्हणजे खूप वाढ असं नाही पण एक 10-20% वाढ झाला. तो 30-32% रिझल्ट मी यायच्या वेळेला लागलेला होता. अजून 2 उपक्रम होती आपली, एक ते निवासी शिबिर आणि बालसंसद. ते काय आहे? पुण्या, मुंबई किंवा मोठ्या सिटीमध्ये आपण सुट्ट्या आल्या की बघतो की रेसिडेन्स समर कॅम्प्स, दिवाळी कॅम्प्स असे सगळ्या संस्कार वर्ग असे सगळ्या पार्टी असतात. पण आता मग भामरागडमध्ये सगळ्या जंगलातच शाळा आहेत आणि त्या जंगलात अशा असतात की 10पेक्षा कमी पट असतो त्यांचा. आणि या गावातली मुलं त्या गावातल्या ह्याच्यात सुद्धा जात नाहीत कारण मध्ये 2 नाले असतात. म्हणजे एका शाळेला जायचं म्हणजे अगदी रोडच्या 5-6 शाळा सोडल्या तर कमीत कमी 2 नाले ओलांडून जावं लागायचं. मग अशा वेळेला मुलांच्यातला जो सामाजिक विकास होणं आवश्यक असतं किंवा त्यांना एक दबतात ते दुसरी माणसं आली की प्रत्यक्ष बोलायला तयार व्हायचं आहेत, याच्यासाठी कुठेतरी त्या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. आणि मग या कॅम्पच्या धर्तीवर आम्ही कॅम्प सुरू केले. हे कॅम्प सुरू केले तेव्हा तर मला पहिल्या वर्षीचा कॅम्प आठवतो 17ला दिवाळी झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं घेणार. आणि अशा ठराविक सिलेक्टेड शाळा घेतल्या होत्या की ज्यांचे खरंच खूप पट कमी आहेत, म्हणजे 7, 8, 9 आहेत आणि ते जंगल एकदम डीप इंटिरियर आहेत जंगलात की जी मुलं कदाचित भामरागडमध्ये पण आली नाही तालुक्या प्लेसला, अशांनाच बोलवायचं. सगळ्या विषय तज्ज्ञांमार्फत निरोप गेले, सगळं झालं. आणि बुधवार हा बाजारचा दिवस असतो. आमचा कॅम्प मंगळवारी सुरू झाला तर मुलं तेवढी आली, जेवढी सांगितली होती तेवढी पण आली होती. आणि निवासी तिथे रेसिडेन्शियल स्कूल्स असल्यामुळे निवासाची आम्हाला सोय करू शकत होतो. पण बुधवारी बाजारच्या दिवशी मला खूप पालक असे थैली घेऊन मुलांच्या कपड्याची आले होते आणि ते म्हणत होते की इथे काहीतरी चाललंय शिक्षणचं, आमच्या मुलाला इथे भरती करा. म्हणजे बाजारच्या दिवशी म्हणजे ती लोक, कारण बाजारच्याच दिवशी भामरागडात लोक येतात, इतर वेळेला असे जंगलातून नाही. तर ते असे 15-20 पालक असे थैली घेऊन उभे होते माझ्या पुढे. पण मलाही एक रिस्ट्रिक्शन्स होतं किती घ्यायचं किती नाही. हा माझा पहिला प्रयोग होता. आणि मग मला लक्षात आलं की चांगल्या गोष्टीला आपल्याला 100% रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि म्हणजे कोणत्याही पालकांना वाटतं की माझ्या मुलाला चांगलंच शिक्षण मिळालं पाहिजे, मग तो शहरातला असो, गरीब असो किंवा आमचा जंगलातला म्हणजे भामरागडचा सुद्धा पालक असो, त्याला वाटतं. आणि मग त्याच्यानंतर जी मेमध्ये आम्ही सुरुवात केली तर मग मेमध्ये कलेक्टरांची परवानगी, SP कार्यालयाच्या परवानग्या घेतल्या आणि आम्हाला जिल्हा कार्यालयातून वेगवेगळ्या 4 ते 5 लाखाची मदत पाठवली गेली SP कार्यालयातून सुद्धा की मुलांचा कॅम्प घेणार आहे. तर मग तिथे असतं की पोलीस स्टेशनच्या समोर सगळ्या निवासी शाळा असतात, म्हणजे मग ट्रायबलच्या म्हणजे पोलीस स्टेशन आणि सोयीचं समजतं, सुरक्षा म्हणून. तर मग तिथेच शाळांमध्ये कॅम्प घ्यायची ठिकाणं निश्चित झाली. आणि तेव्हा जिल्ह्याचे सुद्धा अधिकारी एवढे सपोर्टिव्ह आणि चांगले होते. त्यांनी मदत म्हणजे मुलांना कूलर पाठवले, नंतर कूलरला वायरिंग पोलीस स्टेशनपासून जाणार असेल तर ते वायरिंग पण पाठवलं, पाण्याची सोय. आणि जी मुलं कॅम्पला आम्ही घेऊ 3री ते 7वीची सगळी, त्यांना प्रत्येकाला बक्षीस स्वरूपामध्ये काही ना तिथे असं म्हणजे आपण खडू, रंगीत खडू पण म्हणतात, ते पण मुलांना नाही मिळत पटकन, म्हणजे म्हणजे तर मग अशा सगळ्या गोष्टी आम्ही मिळवल्या जिल्हा कार्यालयातून की जो मुलगा भाग घेईल त्यांना वर्षभराची स्टेशनरी म्हणजे पुस्तकं, खडू आणि वेगवेगळं हे असं मिळेल. त्यांना गाणं, त्यांना नंतर त्यांच्याकडनं वेगवेगळ्या कथा तयार करून घेणं, त्यांना पिक्चर आम्ही लहान मुलांचे वेगळे दाखवले किंवा असे पूर्ण 4 दिवसाचं एक आम्ही शेड्यूल तयार केलं होतं. आणि
आणि ते 4 दिवस म्हणजे एका मुलाने प्रतिक्रिया दिली की माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी आणि सुखाचे दिवस आहेत ते 4. आणि त्याच्यामुळे असं झालं की आणि पालक तिथे असे खूप खर्चानी पैशानी नाही मदत करू शकत, पण पालक म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना पण मी बोलवायचे तिथे. तर ते काय म्हणायचे की मॅडम आम्ही खूप काही नाही करत, पण आम्ही स्वयंपाक करतो मुलांसाठी. सो मग ते स्वयंपाक पण करून द्यायचे. आणि असं केल्यामुळे मग गावामध्ये जिथे जिथे मग ते परत गेल्यावर जेव्हा मी मिटिंगा घेतल्या की ज्यांना वॉल कंपाऊंड नाही आहे किंवा काय, तर मग हे पालक जेव्हा आपल्याला बघतात काम करताना मुलांसाठी काहीतरी होतात, मग बांबूची कंपाऊंड तयार करण्याच्या ज्यात त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि बांबूची कंपाऊंडसुद्धा म्हणजे त्याच्यानंतर खूप छान तयार झाली. किंवा जागरूकता जी होती शिक्षणाप्रती ती वाढली गेली, म्हणजे की हां असं काहीतरी असतं आणि असं घ्यायचं आहे. थेट भामरागड ते पुन्हा परत पुणे. आपल्या गावी म्हणजे भोरला हो. अशी पोस्टिंग मिळाल्यावर आता भोरमध्ये जे काही उपक्रम चालू आहेत तरी बरं असतं. ते एक नक्षलवादात काम केलं की आपल्याला अजून एक सेकंड चॉईस मिळून जातो आपल्याला काम करण्याचा. तर थेट इथे आल्यावरती पुन्हा एक वेगळा अनुभव, वेगळी कामं असं काही उभं राहिलंय. त्याच्यामध्ये तुमचं स्वानंदी शिक्षण आहे, स्कूल आहे, या सगळ्या कन्सेप्ट काय काय आहेत त्या जरा थोडक्यात सांगता आल्या तर. ॲक्च्युली म्हणजे भामरागड टू भोर हे 1,500 फक्त किलोमीटरचं अंतर नाही येते, ते कल्चरली पण तो तेवढा मोठा प्रवास मला परत मनानी करून परत नव्याने सेट दुसऱ्या तालुक्यात करायचं होतं. यामध्ये नक्कीच भामरागडातल्या गरजा वेगळ्या होत्या, तिथल्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि भोर हे पुण्याच्या जवळचं आहे, पुणे विद्येचं माहेरघर म्हणतात. तर पण इथेही वेगळ्या वेगळ्या नीड्स असतात, प्रत्येक ठिकाणच्या मुलांच्या वेगळ्या असतात. मी जेव्हा इथे आले तेव्हा करोना काळ होता आणि करोना काळामध्ये असं पहिल्यांदा ठरवलं की नाही खूप आत्ता आपण म्हणजे जे ऑनलाईन चालले ते करू, पण हा काळ अभ्यासाचा पण एक काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी. करोना काळात आपण घरातूनच ऑनलाईन घेतोय किंवा जातोय ड्युटीला, पण वेळ आहे एक. तर भोरमध्ये जेव्हा मी आले तेव्हा अभ्यासगट तयार केला, 31 शिक्षकांचा अभ्यासगट केला आणि आम्ही ठरवलं की आपण अभ्यास करायचा, परत अभ्यास करू वेगवेगळ्या. तर देशोदेशीच्या शिक्षण पद्धतीची एक सिरीज चालत होती शिक्षण विकास मंचाची आणि काही फिनलंडच्या अभ्यास पद्धतीचा पण एक हे होतं. तर आम्ही ठरवून घेतलं की कोणत्या शिक्षकांनी फिनलंडच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करायचा, कोणी देशोदेशीच्या पद्धतीचा करायचा आणि कोणी दिल्ली मॉडेलचा करायचा. आणि मग हे ठरवून आम्हाला लक्षात आलं की करोना काळामध्ये मुलांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते नाही आहे, मुलांचं लक्ष एकाग्र होत नाही आहे, चिडचिड होती आहे. आणि मग याच्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे सजगता, म्हणजे आयदर आपण पास्टमध्ये असतो किंवा फ्युचरमध्ये असतो, तर प्रेझेंटमध्ये कसं राहायचं याचा अभ्यास करता येईल का. आणि मुलांना पहिलीपासून अशा प्रेझेंटमध्ये राहायच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या तर त्यांना लक्ष द्या असं म्हणायची वेळ येता कामा नये. लक्ष ते आपोआप द्यायला कसे शिकतील याचा अभ्यास करून स्वानंदी शिक्षण आम्ही तयार केलं. या स्वानंदी शिक्षणाचे 4 प्रमुख टप्पे आहेत. सजगता म्हणजे माइंडफुलनेस, कथा, कृती आणि अभिव्यक्ती. कथा ज्या होत्या त्या अशा आम्ही तयार केल्या की त्या भोरच्या बॅकग्राऊंडवरच तयार केल्या. कथा ही 2 ते 3 मिनिटाची असेल, पण त्याच्यावर प्रश्न खूप असतील, म्हणजे मुलांना डायरेक्ट काही सांगायचं नाही की तुम्ही असं करा तसं करा. म्हणजे रूपाच्या शेवया असतील किंवा काही पर्यावरणपूरक होतं, त्याला बॅकग्राऊंड पूर्ण भोरच्या घेतल्या. या गावातला मुलगा हा आजी आजोबांकडे तिकडे गेला, म्हणजे 3 मिनिटाच्या कथेवर चर्चा मात्र अर्धा ते 1 तास चालणार. आणि याला खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला, मुलांची चिडचिड कमी झाली आणि करोना काळ जरी होता तरी याच्या कृतीपत्रिका आम्ही बनवल्या आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये पोहोचवल्या. मग हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेने पण स्वीकारला, पुणे जिल्ह्यातल्या पण सगळ्या शाळांमध्ये राबवला गेला आणि आता 29 जूनला शासन निर्णय झाला आहे, त्यामध्ये पण भोरच्या याचा उल्लेख केलेला आहे. आणि 1.5 वर्ष आम्ही उपक्रम केलेला आहे आणि तो मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणार आहे. रादर दॅन मला शिक्षकही म्हणतात की आम्ही पण गाडी चालवताना आता स्वतःला म्हणतो की नाही आपण गाडी चालवतोय, मग आता आपण गाडी चालवायचा विचार करून आपण प्रेझेंटमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे आनंदी असणे म्हणजे टू बी ॲट प्रेझेंट, असा एक सिंपल ह्याच्यावरचा हा झाला आणि याला मुलांचा खूप प्रतिसाद मिळून शासनाने पण आता समाविष्ट आहे. मला खरं तर या पुरस्कारांचं कधीच वेड वाटलेलं नाही आहे, विशेषतः सरकारी पुरस्कारांचं तर कधीच आकर्षण वाटत नाही. फाईल पूर्ण करून आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे बहुतेक वेळा अदृश्य शिक्षक असतात असाही आपला बऱ्यापैकी अनुभव आहे. म्हणजे खरं तर अशी चांगली मुलाखत घेताना अशी कमेंट करणं आणि ते एका गट शिक्षण अधिकाऱ्याच्या समोर बरं नाही आहे, पण काय करणार, पत्रकारांची सवय जात नाही. आपल्याला काही छान पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे मला सरकारी पुरस्कारांच्या पेक्षा सुद्धा काही अजून वेगवेगळ्या संस्थांनी आणि केंद्र सरकारने नावाजलेले काही पुरस्कार आहेत. म्हणजे गडचिरोलीला तुम्हाला नागरी सेवा पुरस्कार फार उत्तम मिळाला आहे. म्हणजे गडचिरोलीत हा पुरस्कार मिळणं
मिळणं काम करून, हे खरोखर कौतुकाचा विषय आहे. यहदाचा पुरस्कार आहे, अरुण बोंगीरवार पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. त्यासोबत झीचा एक उंच माझा झोका ग पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळाला आहे. या 2 पुरस्कारांच्या विषयी ज्याचा आपल्याला विशेष उल्लेख करावा वाटतोय, केंद्राचा आणि याचं काय सांगाल? खरं तर एवढे सगळे चांगले उपक्रम राबवत असताना फक्त मुलं आणि त्यांच्याबद्दलचं काम करण्याला समर्पित होतो. पण आमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील, तेही आमच्या अधिकाऱ्यांना खूप सपोर्टिव्ह आणि पॉझिटिव्हली लीड करायचे. आणि कुठेतरी सगळ्यात पहिल्यांदा कलेक्टर साहेबांना म्हणजे वाटलं की एवढं एक महिला पुण्यावरून इकडे येऊन काम करते, इथलेच लोक भामरागडला दिले तरी नाही जात किंवा जॉईन होत नाहीत. इथे कलेक्टर कोण होते त्यावेळेला? तेव्हा शेखर सिंग सर होते, ते सातारा कलेक्टर पण राहिलेत ते. आणि त्यांनी एकदम आमच्या सगळ्या टीम भामरागड असेच ते म्हणायचे आणि गडचिरोली नागरी सेवा पुरस्कार दिला. त्याच्यानंतर मग कामाचं स्वरूप आणि हे सगळं मंत्रालयापर्यंत पण पोचलं होतं. मग त्याच्यानंतर अरुण बोंगीरवार यशदाच्या अवॉर्डसाठी पण नॉमिनेशन झालं आणि झी टीव्हीचा यात कुठेही मी फायली तुम्ही म्हणतात असं नाही पाठवलं, म्हणून तुम्ही त्याचा वेगळा उल्लेख केला. नाही ते कामाचं माहिती वरिष्ठांना होती आणि ते त्या पद्धतीनं कामामुळे झालं. आणि झी टीव्हीचा उंच माझा झोका पुरस्कार पण तेव्हा वैजयंती आपटे मॅडम होत्या, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मेसेज टाकला की मी बोलते, मला बोलायचंय तुमच्याशी. मला या सगळ्याविषयी केंद्राचा पुरस्कार खूप महत्त्वाचा वाटतो. हो, तो खरोखरच एक कौतुकास्पदच आहे की ज्याला इथे एक महाराष्ट्रातल्या एका अधिकाऱ्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या याच्यात मात्र आम्हाला माहिती भरावी लागली, उपक्रम, त्याचे परिणाम आणि हे सगळं सांगितलं गेलं. आणि तेव्हा त्यांनी इंटरव्ह्यूज घेतले आणि कौतुक वाटलं की एवढ्या दुर्गम भागामध्ये परिस्थिती एवढी बिकट असताना एवढं चांगलं काम झालेलं आहे. आणि केंद्र शासनाचा पण मला नवोपक्रमशील अधिकारी म्हणून त्या वर्षीचा अवॉर्ड मिळालेला आहे. हा इंटरव्ह्यू का, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल की सुशील कुलकर्णी का बोलतो या विषयावरती, कशासाठी? तर एका अधिकाऱ्याची ओळख करून देणे हा या इंटरव्ह्यूचा अजिबात हेतू नाही आहे. काय आहे, माणसं काम करतात आणि खूप चांगलं काम करत असतात, पण कधी कधी आपली व्यवस्था त्याला ओळखत नाही आणि व्यवस्थेनं ओळखलं नाही की मग मात्र त्याच व्यवस्थेकडून त्या काम करणाऱ्या लोकांच्यावरती अन्याय होत असतो, जसा पुण्यामध्येच वारे गुरुजींवरती झाला. आता काही मुद्दे असे आहेत की ज्यांच्यावरती सरकारने विचार करायला हवा. त्यांनी केलेल्या भाषेच्या द्विभाषिक पुस्तकांचा विचार आहे, त्यांनी चालवलेल्या अभियानांचा विचार आहे. ते सगळीकडे कसं जाईल यासाठीची व्यवस्था मात्र सरकारला बघायची असते. एक सरकारी अधिकारी स्वतःहून हे कराच असं म्हणू शकत नाही, पण जेव्हा ते माध्यमांच्या मधून येतं तेव्हा मायबाप सरकारला वाटत असतं की हे करायला पाहिजे. आता केसरकर शिक्षण मंत्री झालेत, नवा काही बदल करायचा असतील तर तेही नक्कीच याकडं गांभीर्यानं बघतील, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. धन्यवाद, आपण आलात, आपल्याशी बोललात, खूप छान वाटलं. आपल्या सगळ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.